शहरातील रस्त्यांची कामे सुरू असतानाच MGL पाईपलाईन, विद्युत वायरिंग तसेच इतर विविध कामांसाठी रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। यामुळे नव्याने केलेले रस्ते पुन्हा खोदण्याची वेळ येत असून सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा मुद्दा नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत उपस्थित करण्यात आला। या प्रश्नावर महापौर हिमगौरी आडके यांच्या उपस्थितीत नाशिकमधील सर्व नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत प्रशासनाला धारेवर धरले। रस्त्यांची कामे करण्यापूर्वी MGL, विद्युत विभाग, पाणी पुरवठा, दूरसंचार तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय का साधला जात नाही असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केलाय। यावेळी स्मार्ट सिटीच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांनाही बोलावून घेण्यात आलंय आणि शहरातील रस्त्यांची कामे, खोदकाम तसेच त्यानंतर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांबाबत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितलंय। दरम्यान यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलंय। खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी होण्याबरोबरच काही ठिकाणी नागरिकांना जीव गमवावा लागल्याचंही सभागृहात सांगण्यात आलंय। खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या तसेच जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना चेकद्वारे आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। मात्र केवळ मदत देऊन प्रश्न सुटणार नसून रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने करून भविष्यात खड्डे पडणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याची भूमिका नगरसेवकांनी मांडली आहे। शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्यापूर्वी संबंधित सर्व यंत्रणांनी आपापली पाईपलाईन, विद्युत केबल, गॅस पाईपलाईन व इतर आवश्यक कामे पूर्ण करावीत, त्यानंतरच रस्त्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। रस्ता तयार झाल्यानंतर पुन्हा खोदकाम करून नागरिकांच्या पैशातून केलेल्या कामाचे नुकसान होऊ नये यासाठी महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचंही महासभेत स्पष्ट करण्यात आलंय। महासभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने आता शहरातील रस्त्यांच्या कामांबाबत प्रशासन कोणती ठोस कार्यवाही करते आणि नागरिकांना खड्डेमुक्त व सुरक्षित रस्ते कधी मिळणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। इस 640 करोड़ मतलब 740 की हमने 392 करोड़ रुपए आज तक एनएमसी में डिपॉजिट किए हैं। 392 करोड़ रुपए आपण महानगरपालिकेला भरलेले आहे। हो, रिस्टोरेशन के लिए 392 करोड़ बरोबर ना? हो, गटरी सर्टिफिकेट आणि किती किलोमीटरचे रस्ते तुम्ही खोदण्याचे परमिशन घेऊन किती रस्ते आपण 740 का परमिशन है हमारे पास। मतलब सोय बाकी है। लास्ट ईयर नवंबर तक हमारे पास में पाइपलाइन गैस अवेलेबल नहीं थी जो आपको देर से मिलती है। तो नासिक को जब हमने 2018 में टेक आउट किया, यहाँ पे टेंडर में हमारा आया था तो तो हमने एक LNG प्लांट लगाया था जिसके जिससे हमने नासिक के लोगों को ये जब तब तक फॉर टाइम में हम ये इलाकों को गैस दे दें। तो आप पिछले मार्च से जब से ये ऑर्गुज का प्रॉब्लम हुआ है तब से हमने 25,000 कनेक्शन दिए हैं 5 महीने में। उसके पहले हमारे 21,000 कनेक्शन थे, यानी आज की डेट में 46,000 टोटल कनेक्शन है। जबकि पिछले साल नवंबर से हमारे पास में गैस अवेलेबल है, उसके पहले गैस अवेलेबल पाइपलाइन की गैस थी अवेलेबल नहीं थी, हम टैंकर से गैस ला रहे थे। तो ये नासिक जो है इंडिया का ऐसा पहला शहर था जो LNG से गैस ला के टैंकर से लाकर इतने बड़े हम 2 लाख SCM तक अगर केजी में देंगे तो 1.5 लाख केजी तक हम गैस सेल कर रहे थे। तो गैस की सेल है करीब 3,30,000 SCM है, करीब हमारे 2,70,000 केजी है। डोमेस्टिक कस्टमर्स हैं और जहाँ पर जो सोसाइटीज में और जो डोमेस्टिक हाउस होल्ड्स में ये कनेक्शन है उसके साथ में कुछ लोग लेते हैं, कुछ लोग नहीं लेते हैं। तो 50% यानी करीब 55,000 और कनेक्शन है जिनके घर के बाहर गैस लगेगी, उनको बस देना है। MGLनी खोदाई केली, त्यांनी सांगितलं का 390 कोटी रुपये आम्ही नाशिक महानगरपालिकेला भरलेले आहे आणि त्याचं खडीकरणाचं काम हे आपल्या नाशिक महानगरपालिकेने करायचं आहे, त्यांनी सांगितलं। त्याच्यावर मी बोलणारच आहे। त्याचबरोबर पण ज्या पद्धतीने स्मार्ट सिटीच्या बाबतीमध्ये यांनी रस्ते खोदले, पाणी पुरवठ्यासाठी खोदले, स्मार्ट सिटीने बंदिस्तसाठी खोदले, गावठांमध्ये विद्युत लाईनसाठी खोदले, पावसाळी लाईनसाठी सुद्धा खोदले आणि मुकण्यासाठी सुद्धा खोदत आहे। तर याचं दायित्व स्मार्ट सिटीचं होतं की महानगरपालिकेचं होतं, त्यांनी ते उत्तर द्यावं। आणि फक्त एकच गोष्ट मी सांगतो, केशव तात्या बोलत होते की आमचा पक्ष शिवसेना पक्ष हा दिल्लीमध्ये सुद्धा सत्तेत आहे आणि दिल्लीमध्ये जेव्हा आमचे नेते त्या ठिकाणी भाषण करतात त्या ठिकाणी हिंदीत भाषण करतात आणि आम्ही माननीय उपमहापौर सन्माननीय सभागृह
स्मार्ट सिटीकडून जी CCTVची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यासाठी आपल्याला जी OFC लागणार होती ती जवळपास 300 किलोमीटरची होती, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मिळून. त्यापैकी नाशिक शहरामध्ये जवळपास 230 किलोमीटरची आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 70 किलोमीटरची. नाशिकच सांगा, त्र्यंबकेश्वर शहरामध्ये जवळपास 230 खोदली आहे. किलोमीटर खोदणार होतो, त्यापैकी 220 खोदलेली आहे. 220 होती दुरुस्ती. ही स्मार्ट सिटी करणार होती का महानगरपालिका करणार होती? ठीक आहे. त्यासाठी किती म्हणजे नाही किती एक झालं. आज रोजी आपण फक्त आता OFC साठीच खोदतोय. नाही, तुम्ही गावठाणमध्ये खोदले, त्यानंतर थेट पाईपलाईन साठी खोदले, हे खोदले आहे ना तुम्ही? हे तर 23-24 मध्ये खोदले होते, ते रस्ते पूर्ण झाले आणि ती कामे करून देण्याची जबाबदारी खरी अधिकाऱ्यांची असणार आहे. त्यानंतर आता मी आज एक बघितलं की संपूर्ण शहरामध्ये ही 28 रस्ते होत असताना संपूर्ण 122 नगरसेवकांची मागणी होती की कॉलनी रोड होणं फार गरजेचं आहे. तसे येणाऱ्या शिवस्त कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी जरी हे रस्ते होत असले, परंतु कॉलनी रस्ते होणे गरजेचे आहे. त्यासाठी मला वाटतं काल मुख्यमंत्री महोदयांनी गिरीश भाऊंनी मीटिंग घेऊन 1300 कोटी रुपये कॉलनी रस्त्यांसाठी म्हणजे एक प्रभागाला 40-50 कोटी रुपये हे मिळणार आहेत. आणि शहरातील रस्त्यांची ही आज खरी अवस्था झालेली आहे. त्यासाठी खूप मोठं म्हणजे काय चालेल, त्यासाठी आमच्या महापौरताई असतील, बचित्र सानप असतील, उपमहापौर असतील, गटनेते असतील, सर्व नगरसेवक या सभागृहातील यांची खूप मोठी मागणी होती. कारण खरं तर सभापती महोदय खड्ड्यांविरोधात एक PIL मान्य उच्चालय निकाल 18 ऑक्टोबर 2025 रोजी या खड्ड्यांबाबत संविधानाचे आर्टिकल 21 नुसार सुरक्षित रस्ते मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मनपा हद्दीतील रस्ते सुस्थितीत ठेवणे हे मनपा आयुक्तांचे नागरिकांना रस्त्यांबाबत तक्रार करण्यासाठी स्वतः टोल फ्री नंबर, व्हॉट्सअप नंबर प्रसिद्ध करणे, 3 आठवड्याच्या आत या तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक, कामाच्या ठिकाणी माहितीचे बोर्ड लावणे, वॉर्निंगचा बोर्ड लावणे, सुरक्षा साधने, माहिती करणे. जर खड्ड्यामुळे दुखापत झाली, मृत्यू पावला तर त्या नागरिकांना नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.